खासगी संस्थेमध्ये त्यांच्या कोण म्हणताय तुम्ही कोण प्रायव्हेट येऊन करून गेला त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल प्रायव्हेट आला तर चेअरमनचं नाव कसं घालेल? बघा प्राचार्याने असं सांगितलं आम्हाला की छत्रपती साहेब इथं पेट्रोल आहेत त्याच्यामुळे ही दृश्य आपण पाहतो आहोत। छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आग्रह केला जातो आहे, त्यांच्यावर दबाव टाकला जातोय असा आरोप महायुतीकडून करण्यात आला आणि न्यू कॉलेजमध्ये जाब विचारण्यासाठी आता महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल झाले। काका काल 500 अर्ज येऊन पडलेले आहेत तिथं, यांच्याकडे जमा आहेत, हे लक्षात घ्या। गांभीर्य काय आहे या एवढ्या वर्षात कधी झालं यावेळीच का 550 विद्यार्थ्यांना दिले, बीएससीच्या विद्यार्थ्यांना साहेब लास्ट इयरचे विद्यार्थी असतात, तुमच्या हातात मार्क असतात, झकमारी करत तो भरायला लागलाय कंपल्सरीच केले हो। हे प्रायव्हेट मध्ये चालते आम्हाला माहिती आहे, त्यांच्या शांतिनिकेत मध्ये चालू आहे, शाहू मध्ये चालू आहे, प्रायव्हेट मध्ये सुद्धा तर नाका घालायचा आता आम्ही तिथे पण जाणार आहे साहेब ताबडतोब फॉर्म काका वरिष्ठ आहेत काका याच्यावरचे निर्णय तुम्ही घ्या, आणायचे तुम्ही आहे की बरं झालं हे जे आहे त्याचं हे मला पण काही कल्पना नाही, पण एकूण या गोष्टी आपल्याला करता येणार नाही। भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे। काही वेळापूर्वी आपण तू मागे ये, त्याच्यावर प्लीज बोलू नको। हे कुठं आपल्याकडे जमा झालंय का? जमा हो सगळीकडे जिथे तिथं ज्या त्या शाखेत जिथे तिथे जमा झालेला आहे। हायस्कूल कॉलेज चौकशी नाही साहेब, बघा साहेब आम्हाला गडवू नका, आम्ही सगळी माहिती काढण्याची वेळ आलेलो नाही। एक वर्ग आता बोलवा की सर, द्या उत्तर जरा कोणाची बोलवा फोन करा सर, फोन करा आता इकडे या इथे कोणाला बोलायचं सर, ये रे बाळा खाल्लं मागून घे, तेच खाल्लं मागून घ्या ना, घेऊन जाऊ पटकून। आले तर अडचणीत चेअरमन यावं, जेलमध्ये बसावं। इथं आमचे प्राध्यापक नाहीत काय साहेब, काही प्राध्यापकांनी आम्हाला आणून दिले प्रत्येक विद्यार्थ्याला हे का? मग यांच्यात गांडीत दम नाही ना निवडून याचा, हे असं केल्याशिवाय ते निवडूनच येऊ शकत नाही। तर भूषण, पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। भूषण, आपण पाहतोय की चांगलेच आक्रमक बनलेले आहेत महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते। नक्कीच आपण बघतो या सगळ्या प्रकरणावरून महायुतीचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेत पाहायला मिळते। काही वेळापूर्वी या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाऊन जाब विचारला होता, मात्र या सगळ्या प्रकरणावर प्राचार्यांनी हात वर केल्यानंतर हे सगळे पदाधिकारी आता जे संस्थेचे जे चेअरमन आहेत त्यांच्याकडे आले आहेत। के जी पाटील यांच्याकडे यांच्या केबिनमध्ये हे सगळे पदाधिकारी आता थांबून आहेत आणि जे काही फॉर्म जमा करून घेतले गेलेले आहेत ते तात्काळ आमच्याकडे द्या, त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, अशा पद्धतीची भूमिका देखील या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणावरून वातावरण आता तापल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ज्या पद्धतीने हे फॉर्म जमा करून घेतले गेलेले आहेत ते पाहता प्राचार्यांनी आता या सगळ्यावरून हात वर केलेले आहेत आणि ही नक्कीच भूषण, त्यामुळे हे प्रकरण आता काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।